तू रिझाईन केलंस? गॉड सना, तू वेडीस का? तू एवढे एक्स्ट्रीम निर्णय का घेतेस? अरे मग काय करायचं होतं मी इशी? मला नाही जायचंय तिकडे. तसे इथे सगळे लोक बोर होतात मला, स्पेशली गॅरी. त्याचं तर तोंडच नाही बघायचंय मला. रिअली गॅरी अंकल बोर आहे? पण मग हे जे तुझं लॅविश लाईफस्टाईल आहे, तुझे एक्सक्लुझिव्ह गिफ्ट, तुझं शॉपिंग, हे सगळं कुठून येणार आहे? आय डोंट नो. यू डोंट नो. आणि मुळात मलाच हे कळत नाहीये की तू तुझा राग जॉबवर का काढला असशील. ऍटलीस्ट यू वर गेटिंग सम मनी. अगं मला नव्हतं फेस करायचं त्या लोकांना. मला नाही जायचंय तिकडे. हा, व्हेरी गुड. तू एक काम कर, तू ना दुसरा ऑप्शन शोध. ऑप्शन ॲज इन? ऑप्शन ॲज इन ऑप्शन फॉर अ न्यू बॉयफ्रेंड हु विल बी मोर रिचर दॅन गॅरी अंकल. हा हा ठीक आहे. तसे मला गॅरीचा खूप राग आला आणि मला तो नको आहे माझ्या आयुष्यात. मी आय फाइंड समवन एल्स आणि तो खूप जास्त रिच असेल गॅरीपेक्षा. फोन. काय कट का केलास? गॅरीचा फोन आहे. शनाया, बोल त्यांच्याशी. अगं तू ठीक आहेस ना? तू आत्ताच म्हणाली ना दुसरा ऑप्शन शोध. मग का उचलू फोन त्याचा? हो, मी म्हणाले ऑप्शन शोध, पण म्हणून काय ऑप्शन तसे रेडी आहेत का तुझ्या घराबाहेर? हे बघ, जोपर्यंत तुला दुसरा ऑप्शन मिळत नाही ना, यू हॅव ओनली वन ऑप्शन, ओनली वन ATM कार्ड, विच इज गॅरी अंकल. ताई काय चाललंय? अगं बकुळा मावशी, आज लक्ष्मीपूजन आहे ना. घरात तर पूजा केलीच पाहिजे आणि दुकानातही पूजा करते. हा ताई, विसरले म्या. नवीन दुकान आहे, पहिलं लक्ष्मीपूजन आहे ना. दुकानात तोरण लावायचंय, रांगोळी काढायची आहे, तिथेही पूजा करायची आहे. हा, आणि मुख्य म्हणजे सगळ्या बायकांना दिवाळीचा फराळ द्यायचा. ताई, जीवाला एवढं घोर असताना कशापायी आमच्यासाठी या फराळ बिराळा, कशापायी एवढा त्रास घेतला तू? बकुळा मावशी, माझ्या घरात जे होऊन राहिलं, मला जी वैयक्तिक अडचणी होऊन राहिली, त्याची झळ या सगळ्या बायकांना काऊन बसावी? नाही, मी त्या सगळ्यांना फराळ देणार आहे. खरं तर सगळ्यांसाठी मला काहीतरी दिवाळीचं गिफ्ट पण घ्यायचं होतं, पण या सगळ्या गडबडीत जमलंच नाही. सगळ्यांसाठी साड्या घ्यायच्या होत्या, त्यांच्या पोरांना पुस्तकं घ्यायची होती, पण पैशाचं सोंग तर नाही ना आणतायत. पण करेन. मन लई मोठं आहे ताई तुमचं. मनापासून काहीतरी द्यायची घ्यायची इच्छा आहे तुमच्या जवळ. कोण करतं हो कोणासाठी एवढं? साधी दिवाळी मागितली ना तरी तोंड वाकडी करतात लोक. फराळ बिराळ तर बाजूलाच राहिला बघ. हा, कायच्या काय काय बोलून राहिली? असं काही कोणी करत नाही. हा ताई, असंच असतं. नोकर माणसांची असंच वागतात. तुमच्यासारखी देव माणसं थोडीच भेटतात बघा. अगं, देव माणसं काय, आपल्या सगळ्यांनाच एकमेकांबद्दल आस्था वाटली पाहिजे ना. बकुळा मावशी, मला ना तुमच्या सगळ्यांबद्दल खूप वाटतं. म्हणजे आपल्या सोसायटीतले सगळेजण, आपल्या कामाला येणाऱ्या बायका, सगळ्यांसाठी खूप काहीतरी करायचंय ग मला. पण पान आता काही करू शकत नाहीये. थोडे पैसे साठवायला तर लागतील ना. आता अथर्वची सगळी जबाबदारी माझ्यावरती. त्या बिचाऱ्या पोराला दिवाळीचं काहीच आणलं नाही, साधे कपडे सुद्धा घेता आले नाही. काय करणार? हे जे काही घडून राहिलं ना, या सगळ्यांनी खूप त्रास होऊन राहिला बघ. राहू दे हो ताई, तोच विषय नका काढू परत. समज ठीक होईल. हा. राधिका, चिटणीस सर. हा. बकुळा मावशी, हा, चहा ठेव. सर या ना, या बसा. नाही बसत नाही, मी अतिशय घाईत आलेलो आहे. सर्वात आधी मी तुला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. हॅपी दिवाळी. सर, तुम्हालाही खूप शुभेच्छा. नमस्कार करते. अरे असू दे असू दे. हे बघ, आज खास तुझ्याकडे आलोय आणि एक गोष्ट ठरवून आलोय. तुझ्याकडे जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही. तुझे पैसे घेऊन आलोय. हा चेक आणि ही थोडी कॅश. अहो सर, पण पण वगैरे काही नाही. अगं, तुझ्या कष्टाची कमाई आहे.
सर, तुमचे आभार कसे मानू काही समजून नाही राहिलं मला. हा, आभार वगैरे मानायचे नाहीत. राधिका, तुझी अशीच भरभराट हो. दिवसेंदिवस तुझा उद्योग मोठा हो. हो सर, मी मनापासून प्रयत्न करी. सर, पण तुम्ही उभे खाऊन तुम्ही बसा ना. बकुळा मावशी, थोडस फराळाचं घ्या. नाही 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 चहा तरी- आता नको. मी अतिशय घाईत आहे. मी निवांतपणे पुन्हा नक्की चहा भरायला येईन, अगदी नक्की. हा, अगं घरी सुद्धा लक्ष्मीपूजन आहे, हिला पूजेची तयारी करायची आहे. अगं मला सुद्धा सोडत नव्हती, म्हणाली लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुठे काम काढलं, पण आलो केवळ तुझ्यासाठी. हा, आता निघतो मी. तुला पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सर, तुम्हालाही. येतो. हो. आई, पाहिलंच ना बकुळा मावशी, देव पाहतोय आपल्याकडे. चिटणीस साहेब स्वतः येऊन हे पैसे देऊन गेले. चल, आता हे देवाच्या पुढ्यात ठेवते आणि अथर्वला घेऊन खरेदीला जाते. जावा जावा, शॉपिंग करून या. घरातलं मी बघते समजा. हा, हो. चला. हे बघ शनया, मी तुला काहीही चुकीचं सांगत नाहीये. एकदा गॅरी अंकल सोबत बोल. अगं इशी, मला नाही बोलायचं त्याशी प्लीज. मला भेटायचं पण नाहीये त्याला. वेल, तू बोलू नकोस, भेटू नकोस. तू ना फक्त इकडे तिकडे फिरत राहा. तू माझ्याकडे ये, केडीकडे जा, आणि काहीच नाही जमलं ना तर पुण्यात जाऊन राहा आणि रडत बस तिथे. इशी, मी एक काम करते, मी ना तुझ्या घरीच फोन करते आणि सांगून टाकते की काय झालंय. तू वेडी असता, घरी फोन करायची काय करायचं. इशी सोड ना ग प्लीज ना. गॅरी अंकलचा फोन येतोय, रिसीव्ह कर. सॉरी. कट केलास परत फोन. हे बघ शनया, पुन्हा फोन आला ना की तू बोलायचंयस. फोन उचल ना यार एकदा तरी प्लीज. फोन. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. तू का करतोयस फोन मला? मला नाही बोलायचंय तुझ्याशी. बच्चा ऐक ना माझं प्लीज. ए बच्चा बिच्चा म्हणायचं नाही मला. तेव्हा लक्षात होतं का बच्चा? अगं तू ऐकून घे, मी तेच सांगायला फोन करतोय तुला. काय मला नाही ऐकायचं ना पण एक्सप्लेनेशन तुझं. आणि तुझा फोन उचलत नाही तर कळत नाही का मी तुला अवॉइड करते ते? का फोन करतोयस तू मला? बच्चा बच्चा ऐक ना प्लीज प्लीज डोंट हँग द फोन यार प्लीज. हे बघ आय एम फीलिंग व्हेरी सॉरी. मला माहितीये त्या दिवशी घाबरून मी जे काही बोललो ते चुकीचं होतं. प्लीज ऐक ना. ए तुझं एक्सप्लेनेशन नाही ऐकायचंय मला. नको सांगू. फोन ठेव आता. बच्चा अगं माझा नाईलाज होता ग, पण आता म्हणतोय ना मी सॉरी. बच्चा आय लव्ह यू. आय लव्ह यू सो मच. डू यू लव्ह मी? नाही मला माहितीये यू लव्ह मी. तू एक काम कर, मला प्लीज एकदा भेट. मी तुझा सगळा राग दूर करेन. आपण हवं तर शॉपिंगला जाऊया बच्चा. तुझ्या आवडत्या ठिकाणी, तुझ्या आवडत्या शॉपिंग मॉल मध्ये आपण शॉपिंगला जाऊया. तुला हवं ते घेऊया. प्लीज प्लीज मला एकदा भेट ना प्लीज. काय म्हणतात गॅरी अंकल? ईशा आहे का तिथे? तिला दे ना प्लीज, तिला दे ना. काही गरज नाही. मी नाही देणार आहे फोन. तर बोल ना काहीतरी प्लीज. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. तुला कळत नाही का एकच गोष्ट 10 वेळा सांगून? मी येणार नाही हा कुठे. तरी मी वाट बघेन. नाही मी वाट बघेन तुझी, तुझ्या फेवरेट शॉपिंग मॉल. हॅलो. मला माहितीये बच्चा, शॉपिंगचं नाव काढलं आणि तू येणार नाही असं होणारच नाही. तू नक्की येशील.